दुसरी एक असा विषय होता, की आता कमानीचा जो विषय आहे, ते फलकांचा जो विषय लागलाय, त्यांनी जाहीरच लिहिलेला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. तुम्ही बरोबर आहे. सांगताय सरकारने सांगितलेलं आहे, की जर लागलं तर आम्ही ती बोर्ड बदलू. मग हा डबल खर्च करण्यापेक्षा नाही, नाही, आणि नाही. काही लोकं असं सांगतायत, की असं पण आमच्या माहितीत आहे, की कालचं जे औपचारिक रित्या ते उद्घाटन होतं असं पण म्हटलं जातंय. मग एवढं करोडो रुपये खर्च करून अदानी येतात, या सगळ्या गोष्टी होतात. मग हे नेमकं तुम्ही दिशाभूल करताय का नेमकं काय? तुम्ही ह्याला सगळं एक्सेप्ट एवढ्या मोठ्या मनाने करताय कारण की तुम्ही संघर्षमय लढवय्या नेत्यांचे सुपुत्र आहात. खरं तर तुमचं काळीच तेवढं कणखर आहे असं मला देखील वाटतंय. हे तुम्ही सहन कसं काय करताय? तिथे त्यांनी पंतप्रधानांनी जरूर दिबा पाटील साहेबांच्या बाबतीत गौरवोद्गार तिथे काढले. गौरवोद्गार काढले जवळ. पण असं असताना पण त्यांनी नामकरणाचा उल्लेख कुठेही भाषणात दोघांचे मुख्यमंत्र्यांचे पण झाले नाही आणि पंतप्रधानांच्या झाले. त्यावेळी नक्कीच मला पण स्वतःला वाईट वाटलं. भले संपूर्ण नाव तर जाहीर नक्कीच होणार नव्हतं, म्हणजे कालचा जो हे होता त्याचं नाव जाहीर नव्हतं. कुठेतरी थोडीशी असं हिंट दिली जाईल, कुठेतरी थोडंसं सांगितलं जाईल की जेणेकरून आमच्या आशा आणखीन फलवतील. पण खरं तर कोणी सांगितलं नव्हतं की काल नाव दिलं जाईल, काल नावाची घोषणा होईल. आता कोणी सांगितले? तेच सांगतो मी. कोणी आता जाहीररित्या सांगितलं नव्हतं, कोणी आश्वासन दिलं नव्हतं. आपल्या तिकडे नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना स्पष्ट ग्वाही दिलेली आहे. बघा, एकच ठराव हा नामकरणासाठी आलेला आहे. राज्य शासनाकडनं तो पास होऊन आलेला आहे. दोन्ही सभागृहात पास होऊन आलेला आहे. नागरी उड्डाण खात्याने त्याला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे दिबा पाटील साहेबांच्या नावाव्यतिरिक्त कुठलंही नाव इथे लागण्याची सुतराम शक्यता इथे दिशादर्शक बोर्ड लावले जातात, फलक लावले जातात. त्याच्यावर फक्त नवी मुंबई हा असा उल्लेख असतो. त्या बाबतीत विचारला त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही या बाबतीत जराही चिंता करू नका. आमचे जे आता नवीन जी आताची जी हे उद्घाटनाची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आम्हाला बोर्ड लावणं जरुरी आहे. नागरी उड्डाण खात्याने त्याला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे दिबा पाटील साहेबांच्या नावाव्यतिरिक्त कुठलंही नाव इथे लागण्याची सुतराम शक्यता इथे नाहीये. नमस्कार, मी शैलेश चव्हाण लढवई या रोखोकमध्ये आपलं स्वागत करतो. गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा जो मुद्दा जो प्रामुख्याने गाजतोय तो एका नावाने गाजतोय. तर या विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव लागावं ही मागणी सर्व स्तरावरनं होते आणि या अनुषंगाने विविध प्रकारचं राजकारण देखील गढूळ होताना दिसतंय. या सर्व प्रकाराबाबत आपण आज रोखोक चर्चा करण्यासाठी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुलजी पाटील यांच्यासोबत आहोत. सर, सर्वप्रथम आपलं स्वागत आमच्या. नमस्कार सर. कसं बघता या सर्व प्रकाराकडे? आता नाव भेटावं, तुम्ही संघर्षातनं म्हणजे दिबा पाटलांचा काय इतिहास आम्ही वेगळा सांगायला नको, तुम्ही तो जास्त अनुभवलेला आहे. पण या अशा संघर्षमय लढवय्या नेत्याचे आपण सुपुत्र आहात, त्यांच्यावर आपण सगळं त्यांचं कार्यपद्धती पाहिलेली आहे. कसं बघता एकंदरीत या सगळ्या प्रकाराकडे? या जो नामकरण विषय जो आहे, नवी मुंबई विमानतळाला नामकरणाचा विषय, हे जेव्हा माननीय शिंदे साहेबांचं सरकार इथे आलं व माननीय फडणवीस साहेब हे त्यावेळी उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी एकमताने राज्य मंत्रिमंडळात हा निर्णय घेतला होता की या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचंच नाव लागेल. त्यांनी फक्त राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर न थांबता विधानसभेत व विधान परिषदेत देखील हा ठराव सर्वानुमते मंजूर करून घेतला होता व दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झालेला ठराव हा केंद्राकडे पाठवण्यात आला होता. केंद्राकडे सर्वात प्रथम नागरी उड्डयन मंत्रालय जे असतं त्याच्याकडे जातो. नागरी उड्डयन मंत्रालयाकडे गेल्यानंतर माननीय श्री मोहोळ साहेब जे आपले पुण्याचे आहेत आणि नागरी उड्डयन खात्याचे राज्यमंत्री आहेत व श्री नायडू साहेब जे नागरी उड्डयन खात्याचे मंत्री आहेत, ह्या दोघांनी त्याची व्यवस्थित हे करून अभ्यास करून त्याचं छाननी करून तो प्रस्ताव त्याला लागणारे काही छोट्या मोठ्या त्यांच्या ऑफिसमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पुऱ्या करून त्यांनी तो पुढे ऑलरेडी पाठवलेला आहे. पुढे म्हणजे केंद्रातच पुढे. परंतु तो अजूनही काही एका विशिष्ट स्टेजला थांबला हे तेवढंच खरं आहे त्याच्याबरोबर. परंतु त्या बाबतीत कुठलीही अडचण असेल असं मला तरी आत्ता तरी वाटत नाही. आधीही वाटत नव्हतं हे जास्ती महत्वाचं आहे. आता वाटत नाही याची मी कारणं तुम्हाला सांगतो. सुमारे 6 महिन्यापूर्वी आम्ही दिल्ली येथे जाऊन नागरी उड्डयन खात्याचे जे मंत्री नायडू साहेब आहेत आणि मोहोळ साहेब आहेत त्यांच्याबरोबर आमची अख्खी कमिटी गेली होती. तिथे आम्हाला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या व्यतिरिक्त कुठलाही पर्याय इथे नाहीये आणि नाव हे दिबा पाटील साहेबांचंच देण्यात येते. त्या कमिटीमध्ये आमची बरीचशी लोक होती, संपूर्ण मनमोकळी चर्चा झाली होती आणि त्यामुळे त्याला जवळजवळ 6 महिने झालेत. आता अलीकडचीच गोष्ट सांगायची झाल्या तर गेल्या 3 तारखेला, याच 3 तारखेला 3 ऑक्टोबरला आमची जी कमिटी आहे तिचे अध्यक्ष दशरथदादा पाटील आहेत, इतर बरेचसे मेंबर आहेत ज्याच्यामध्ये रामशेठ ठाकूर साहेब आहेत, कपिल पाटील साहेब आहेत, गणेश नाईक साहेब आहेत, आमचे दोन्ही आमदार आहेत महेश बालदी साहेब आणि प्रशांत ठाकूर साहेब आहेत, मंदाताई म्हात्रे आमदार आहेत. अलीकडेच आमच्या बरोबर म्हणजे समितीत ते ऍक्च्युली नाही आहेत पण ते दिबा पाटील नावासाठी थोडंसं त्यांचा पण प्रयत्न चालू आहे. त्याचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे आहेत,
नंतर माजी खासदार राजूदादा पाटील आहेत, माजी खासदार सुभाष भोईर आहेत. जवळजवळ एक 50 लोकांची कमिटी आमची मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात गेली होती. तिथे ही मीटिंग माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. तिथे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला अतिशय मोकळ्या मनाने चर्चा केली आणि त्यांनी सर्वात प्रथम आम्हाला एक मुद्दा सांगितला की 2-3 दिवसापूर्वी म्हणजे 3 तारखेच्या 2-3 दिवसापूर्वी ते दिल्ली येथे गेले होते. और दिल्ली येथे गेलेले असताना फक्त काही थोडेसेच मुद्दे घेऊन त्यांनी प्राईम मिनिस्टर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्यामध्ये हा आपला एक मुद्दा होता की नामकरण हा विषयाचा. तिकडे नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांना स्पष्ट ग्वाही दिलेली आहे. बघा, एकच ठराव हा नामकरणासाठी आलेला आहे. राज्य शासनाकडनं तो पास होऊन आलेला आहे, दोन्ही सभागृहात पास होऊन आलेला आहे. नागरी उड्डाण खात्याने त्याला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे दिबा पाटील साहेबांच्या नावाव्यतिरिक्त कुठलंही नाव इथे लागण्याची सुतराम ही शक्यता इथे नाहीये. परंतु या गोष्टीला थोडा वेळ लागेल. सुमारे 45 ते 60 दिवस लागू शकतात. आमच्या लोकांनी विचारलं होतं एवढं का, त्याच्या कॅन्सरीत एक टेक्निकल जे मुद्दे होते त्यांनी समजावून सांगितले. मला ऍक्च्युली आज नाही ते कदाचित एक्सप्लेन करता येणार, हा, परंतु त्यांनी सांगितलं होतं. त्याचं पण स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं. त्याच्याबरोबरच एक दुसरा मुद्दा कायम आपल्या इथे चर्चेत असतो, दिशादर्शक बोर्ड लावले जातात, फलक लावले जातात, त्याच्यावर फक्त नवी मुंबई हा असा उल्लेख असतो. त्या बाबतीत विचारलं, त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही या बाबतीत जराही चिंता करू नका. आमचे जे आता नवीन जी आत्ताची जी हे उद्घाटनाची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आम्हाला बोर्ड लावणं जरुरी आहे आणि ज्या दिवशी दिबा पाटील साहेबांचं नाव लागेल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ते बोर्ड बदलण्याचं काम चालू होईल. तिथे दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव लागेल. आणि एवढं त्यांनी मोकळ्या मनाने ग्वाही दिली होती. आमच्या सगळ्या नेत्यांना ती पटली होती. त्या इव्हन त्यामध्ये इतके वर्ष आमच्या बरोबर नसलेले सुरेश म्हात्रे साहेब होते, खासदार सुरेश म्हात्रे होते, त्यांना सुद्धा ती गोष्ट पडली. गणेश नाईक साहेब होते, रामशेठ ठाकूर साहेब होते, दशरथदादा पटेल समितीचे अध्यक्ष होते, सगळी लोक मोठ्या संख्येने लोक, आणि त्याच्यापैकी कोणीही तिथे विरोध केला नाही. एक फक्त जगदीश गायकवाडांनी तिथे शंका व्यवस्थित उपस्थित केली होती. तिथं पण त्यांनी उत्तर दिशादर्शक ठरावायची त्याचं पण उत्तर फडणवीस साहेबांनी अगदी व्यवस्थितपणे दिलं होतं. आणि हे असं असताना सर्व चांगल्या पद्धतीने मीटिंग संपलेली होती. त्याच्यानंतरची घटना म्हणजे कालचं जे उद्घाटन, ते उद्घाटन होत असताना आता म्हणजे आपल्याला थोडीशी जे खरं तर कोणी सांगितलं नव्हतं की काल नाव दिलं जाईल, काल नावाची घोषणा होईल असं कोणीच सांगितलं. हा, तेच सांगतो मी. कोणी असं जाहीररित्या सांगितलं नव्हतं, कोणी आश्वासन दिलं नव्हतं. पण आपल्या मनाची एक आशा असते की कदाचित आपले पंतप्रधान येत आहेत, मुख्यमंत्री पण आहेत, तर कुठेतरी जाहीर केलं जाईल. मला स्वतःला सुद्धा वाटत होतं. भले संपूर्ण नाव तर जाहीर नक्कीच होणार नव्हतं, म्हणजे कालचा जो हे होता त्याचं नाव जाहीर नव्हतं, पण कुठेतरी थोडीशी असं हिंट दिली जाईल, कुठेतरी थोडंसं सांगितलं जाईल की जेणेकरून आमच्या आशा आणखीन पलवतील. पण दुर्दैवाने असं काही घडलं नाही. तिथे त्यांनी पंतप्रधानांनी जरूर दिबा पाटील साहेबांच्या बाबतीत गौरवोद्गार तिथे काढले. गौरवोद्गार काढले, जवळजवळ 1 मिनिटाची ती क्लिप आहे. पण असं असताना पण त्यांनी नामकरणाचा उल्लेख कुठेही भाषणात दोघांचे, मुख्यमंत्र्यांचे पण झालं नाही आणि पंतप्रधानांच्या. त्यावेळी नक्कीच मला पण स्वतःला वाईट वाटलं, आमच्या हजारो कार्यकर्त्यांना पण वाटलं, मला वाटलं आपल्या पण डोळ्यात आम्हाला पण कुठेतरी पाणी. आणि त्यावेळी म्हणजे वाईट तर वाटलंच होतं, नक्कीच, का वाटू नये, असं कुठेतरी एक थोडीशी मनात आशा ठेवून गेलं होतं. पण आज त्या गोष्टीला, आत्ता या गोष्टीला 24 तास उलटून गेलेले आहेत. नंतर ह्या गोष्टीवर मी अतिशय शांतपणे विचार केला की अरे आपण का अपेक्षा ठेवून होतं. काल आपल्याला कोणीच सांगितलं नव्हतं नामकरण होणार आहे उद्घाटनाच्या वेळी, कोणीच सांगितलं नव्हतं. आणि असं कोणी आपल्याला आश्वासन दिलं नव्हतं, कोणी आपल्याला असं तोंडाने सांगितलं नव्हतं की 8 तारखेच्या वेळी तिथे काय ते नाव जाहीर होईल वगैरे. असं असताना आपली एक भोळी आशा होत्या, त्या आशेत आपण विचार करत होतो. पण आज जेव्हा मी ह्या गोष्टीचा शांतपणे विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, आपली आशा होती ही चुकीची होती. आणि ह्याच्या पुढे जाऊन आता मी तुम्हाला सांगतो की हे जर तुम्ही प्रश्न विचारायच्या आधीच मी सांगतो तुम्हाला की हे जर नाही झालं, समजा 45 दिवसात नाही झालं तर तुमचे काय म्हणून मी सांगितलं तर नक्कीच तुमचा तो प्रश्न असणार, मला माहित होतं. तुम्ही विचारण्याच्या आधीच सांगतो 45 दिवसात किंवा 60 दिवसात नाही झालं तर काय. आमची जी सर्वपक्षीय कमिटी आहे तिची मीटिंग आम्ही आता लवकरात घेणार आहोत. माझी इच्छा होती की आपण दिवाळीच्या आधी बसूया, ज्याचा काय निर्णय होईल त्याप्रमाणे जे पुढचं करायचं आहे ते नंतर करू. पण बऱ्याच जणांचं म्हणणं असं पडलं आता अगदी 8-10 दिवसावर दिवाळी आली आहे, आपण दिवाळी झाल्याबरोबर लगोलग आपण इथे मीटिंग घेऊया. आमची मीटिंग कुठे होईल आणि कशी होईल माहिती नाही. दशरथदादांच्या अध्यक्षतेखालची जी कमिटी आहे त्यामध्ये आमचे दोन्ही आमदार आहेत, रामशेठ ठाकूर साहेब आहेत,
गणेश नाईक साहेब, संजीव नाईक साहेब आहेत, बरीच मोठी कमिटी आहे आणि सगळे जबाबदार व्यक्ती त्यामध्ये आहेत, जयंत म्हात्रे साहेब आहेत. तर अशा पद्धतीची जी कमिटी आहे तिची मीटिंग आमची दिवाळीनंतर लगोलग होईल. त्या मीटिंगमध्ये जो काही निर्णय होईल तिथे चर्चा होईल, सगळे बोलतील, मोठी म्हणजे नेते लोक बोलतील, कार्यकर्ते बोलतील, आमचे सभासद बोलतील आणि त्याच्यामध्ये जो निर्णय होईल तो मला स्वतःला तरी मी सांगतो की तो बंधनकारक राहील. त्या मीटिंगमध्ये जो निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करू, पुढे वागू. परंतु ही मीटिंग होत असताना सुद्धा अजूनही मी तुम्हाला सांगतो की नाव हे दिबा पाटील साहेबांचंच लागेल अशी मला वैयक्तिकरित्या खात्री आहे. मी सगळ्यांच्या वतीने नाही सांगत, पण वैयक्तिक माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे. मग मी ह्या गोष्टींचा फार जवळून हे केलेलं आहे, त्यामुळे मला खात्री आहे. बरं, ज्या भूमिपुत्रांना खऱ्या अर्थाने जो न्याय हक्क मिळवून देण्याचा अगदी दैवत मानतात सर, तुम्ही आता जरी म्हटलात की तुम्हाला ती अपेक्षा नव्हती की नाव लागेल नाही लागेल, मला कुठली कल्पना नाव लागेल अशी अपेक्षा नव्हती. काल जाहीर होईल, कालच्या वेळी जरी नसली तरी ह्याच्या आधीचं जे वातावरण तयार बाहेर होतं की अनेक सोशल मीडिया असेल, महाविकास आघाडी असेल, प्रत्येक लोक हे आंदोलन काढून, हे सगळं बाळामामांचं खूप मोठं आंदोलन या ठिकाणी झालं देखील होतं. त्यांना देखील असा विश्वास होता की आम्हाला या सगळ्या गोष्टींना कुठेतरी, पण आता उद्या जर नाही लागलं तर हा नक्कीच भारतीय जनता पार्टी किंवा या पक्षाचा हे असमर्थपणा असेल. काय वाटतं आपल्याला? असं पक्षावर एखाद्या ढकलणं योग्य नाही. मी बोलतो पक्षावर एखाद्या पण जो विश्वास ज्या पक्षाने दिला असेल, इथे सर्व पक्षीय याच्यामध्ये जेव्हा जो विधानसभेत विधान परिषदेमध्ये ठरवला तर सगळ्यांनी तो हे केलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष सगळ्यांचाच आपला दोष म्हणायला पाहिजे. आणि आता राज्य भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळे साहजिकच त्याचा जास्ती दोष किंवा रोष ह्यांच्याकडे देईल. पण पुन्हा मी सांगतो की अशी वेळ येणार नाही. तुम्हाला विश्वास प्रचंड विश्वास आहे. माझ्यावर खूप टीका होते, खालच्या पातळीवर जाऊन टीका झालेली आहे. परंतु ही टीका होत असताना असं मला काय कुठे डगमगल्यासारखं वाटत नाहीये. महाविकास आघाडीने अशी बरीचशी आंदोलनं माझ्या माहितीत तरी केली नाहीयेत. आणि जे बाळ्यामामांचं आंदोलन म्हणजे खासदार साहेबांचं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाच्या समारोपाला मी जासायला हजर होतो. म्हणजे मी त्या आंदोलन जे एकमेव जे खरं म्हणता येईल की भारतीय जनता पक्ष नसलेलं एकच आंदोलन झालं होतं ते बाळ्यामामांचं झालं होतं आणि त्याच्या समारोपाला मी जासायला होतो तिथे. असं म्हणजे हे जे कोण बोलत असेल ते अयोग्य आहे. मी नाही असं कधी झालं. मला अतुल पाटील हे म्हणजे काही भारतीय जनता पार्टीचे काही नेत्यांना असतात, मांडीला आहे ना, मांडी नाही पण जवळचा आहे, मी बऱ्याच जणांच्या जवळचा आहे. परंतु त्याचा अर्थ असा होत नाही. त्याचा अर्थ आणि फक्त नामकरण तर व्यतिरिक्त सुद्धा जेव्हा एखादा नोकऱ्यांचा प्रश्न जो कायचे प्रश्न तेव्हा सर्वत्र लोक एकत्रपणे सगळ्यांनी काम करावं ही माझी नेहमीचीच भूमिका आहे. पक्ष तर आहेच, मी भाजपचा आहे, मला जवळचे आहे. तुमच्या शब्दाप्रमाणे मांडी लावून जातं, काहीच प्रश्न नाही. मी इलेक्शनमध्ये सुद्धा काही वेळा त्यांच्याबरोबर प्रचाराला होतो. दोन्ही आमदारांचा प्रचार केलाय, बाळणे साहेबांचा प्रचार केला होता. तर तो विषय आणि हा विषय कोणी कुठल्याला एकत्र करू नये. कुठलंही आंदोलन असेल त्याची जर दिशा योग्य असेल, त्याची जर नेते योग्य असतील तर मी नक्कीच होतो. कारण बाळामामांच्या ह्याला गेलो होतो मी, पुन्हा सांगतो, मी गेलो होतो तिथे. आम्ही त्याचं समर्थन नक्कीच करत नाही, कारण की तुमच्याशी बोलणं हेच महत्वाचं असतं. आभारी आहे मला तुम्ही आज त्या गोष्टीबद्दल माझ्यावर थोडंसं हे दाखवलं. दुसरी एक असा विषय होता की आता कमानीचा जो विषय, फलकांचा जो विषय लागलाय, त्यांनी जाहीरच लिहिलेला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. तुम्ही सांगताय सरकारने सांगितलेलं आहे की जर लागलं तर आम्ही ती बोर्ड बदलू. मग हा डबल खर्च करण्यापेक्षा, आणि काही लोक असं सांगतायत की असं पण आमच्या माहितीत आहे की कालचं जे औपचारिकरित्या ते उद्घाटन होतं असं पण म्हटलं जातंय, मग एवढं करोडो रुपये खर्च करून अदानी येतात, या सगळ्या गोष्टी होतात, मग हे नेमकं तुम्ही दिशाभूल करताय का नेमकं काय? तुम्ही ह्याला सगळं ऍक्सेप्ट एवढ्या मोठ्या मनाने करताय कारण की तुम्ही संघर्षमय लढवय्या नेत्यांचे सुपुत्र आहात. खरं तर तुमचं काळीच तेवढं कणखर आहे असं मला देखील वाटतंय. हे तुम्ही सहन कसं काय करताय? खरंच प्रश्न म्हणजे त्याचं उत्तर काय द्यावं मला समजत नाही. कारण सहन कसं करताय, कारण मी ज्या पद्धतीने आपल्या ज्या नेत्यांच्या बरोबर फक्त भारतीय जनता पक्षाचे नेते असं नाही, मी सर्वांचीच बोलत असतो. आता कोणाची बोललं बरं, पण त्यांनी पण हे आपले सुरेश म्हात्रे साहेबांची काल मुलाखत टीव्हीवर झाली होती. त्यांनी सुद्धा हेच वक्तव्य केलं की आपण 60 दिवस थांबायला, म्हणजे जी मुदत आपण दिलेली आहे सरकारला तोपर्यंत आपण थांबायला पाहिजे. असं डायरेक्टली कदाचित थोडं, पण मतितार्थ त्याचा तोच होता की आपल्याला थांबायला काहीच हरकत नाही, आपण थांबूया म्हणून. आणि असंच होत असताना केवळ काल जाहीर नाही म्हणून माझ्यावर काही वेडीवाकडी टीका करायची, काय ते माझ्याबद्दल वाईट शब्द बोलायचे, नाही, बरोबर नाहीये. म्हणजे मला तर ते हास्यास्पद वाटलं. एक प्रश्न विचारला गेला होता, तुम्ही तिथे स्टेज म्हणजे त्या सभेमध्ये
दिबा पाटील साहेबांचे 2 मुलगे तिथे उपस्थित होते तुम्ही का नाही बोलले आणि तुम्ही उभे राहून का नाही बोलले? अरे अशा एखाद्या पंतप्रधानांच्या सभेमध्ये असं समोर उभं राहून बोलायचं असतं का? अशी ही पद्धत आहे का? काय प्रोटोकॉल्स असतात, काही गोष्टी असतात. ती गोष्ट जर मला पटली नसती, नक्कीच दिबांचे तरी संस्कार नाही नक्कीच हे दिबा पाटलांचे आमचे संस्कार, मला जर ती गोष्ट तिथे पटली नसती तर मी त्याच्यानंतर त्याचा पत्रव्यवहार केला असता किंवा नंतर काहीतरी वेगळं आंदोलन केलं असतं. पण तिथे सभेमध्ये उठून उभं राहून हे बोलणं हे मला हास्यास्पद, त्यांचं जे समोरच्यांनी जे विधान केले ते हास्यास्पद वाटलं. काय तुम्ही बोलताय का? तुम्ही काय बोलताय तुमचं? आणि तुम्ही मला का प्रश्न विचारता? तुमचे पण काही कार्यकर्ते नक्कीच तिथे हजर होते, त्यांच्यापैकी कोणी का नाही उठून विचारलं? एवढंच होतं तर मला का विचारताय? मुलांनी करावं. हे काय माझं आंदोलन नाहीये, मुलाचं आंदोलन नाही, घरच्यांचं आंदोलन आहे, हा जनतेचं आंदोलन आहे, जनतेने मागणी केलेले आंदोलन आहे. हा मी त्याच्यातला एक पार्ट जरूर आहे, पण माझ्या 2 मुलांनी का नाही विचारलं? हास्यास्पद आहे ती गोष्ट. नरेंद्र मोदींचं विजन खूप पुढचं विजन असतं, म्हणजे ते आधीच ठरवतात पुढे काय होणार याची घोषणा करतात. जर खरंच जर केंद्रात आणि राज्यात ह्या सगळ्या सकारात्मक नावावर सकारात्मक विचार जर चालू असेल फक्त त्यांना बोलायला काय जात होतं असं पण एक बोललं जातं. हा प्रश्न पण वाटला त्यावेळी, काल मला पण वाटला, परंतु सगळा जर क्रम बघितला तर तसं वाटलं नाही. तुम्हाला आठवत असेल कदाचित खारघरमध्ये ते आले होते इलेक्शनच्या, एका असेंब्ली इलेक्शनच्याही प्रचाराला. त्यावेळी तर हा काही विषय नव्हता, चर्चेचा विषय नव्हता. तिथे सुद्धा खारघरमध्ये सुद्धा दिबा पाटील साहेबांबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले होते. काय आता विषयच नव्हता का बा नाव द्यायचंय म्हणून टाळण्यासाठी सध्या गौरवोद्गार काढू दे. म्हणजे दिबा पाटील साहेबांच्या बद्दल त्यांच्या मनात, पंतप्रधानांच्या मनात, अर्थात त्यांना ज्या फीडबॅक मिळतात त्याच्याप्रमाणेच असतं. वैयक्तिकरित्या त्यांना असण्याचं काय एवढ्या देशाच्या माहिती असणं शक्य नाही, पण त्यांना जो फीडबॅक आहे त्याच्याप्रमाणे त्यांना दिबा पाटील साहेबांबद्दल नक्कीच काहीतरी भावना आहेत, आदराच्या भावना आहेत. आणि अलीकडच्या त्यांच्या ज्या सगळ्या जे एकूण जे केंद्राच्या सरकारचे जी हे सगळे जे भारतरत्न म्हणा असे जे काही पुरस्कार आहेत ते शक्यतो ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या लोकांना ते देतात. पूर्वी जर फार मोठ्या मोठ्या लोकांना तसं न करता पद्म पुरस्कार वगैरे जे खरोखर फील्डमध्ये काम, आणि दिबा पाटील साहेब हे त्याच्यापैकीच एक होते. संपूर्ण त्याने आयुष्य गोरगरीब जनतेकरता आणि ह्याच्याकरता, आणि त्यामुळे आता कुठेच मनात वाटत नाही की तरी देखील तुम्ही म्हणता त्यामुळे असं वाटत होतं काल कुठेतरी जाहीर व्हावं, पण नाही झालं. सर्व प्रकाराबाबत तुम्ही जेवढं कणखर आहात तेवढे तुमचे किंवा दिबा पाटलांचे जे हितचिंतक भूमिपुत्र जे आपण म्हणतो ते खूप हळवे झालेले आहेत. आता त्यांच्या भावना ज्या दुखावल्या तर तुम्ही त्यांना काय आव्हान करा? मी आव्हान करीन की आपण मी 2 महिने थांबा आव्हान करणार नाही, कारण म्हणजे 2 महिन्याची मुदत, कमीत कमी जी मीटिंग होणार आहे तोपर्यंत आपण व्यक्त होऊ नका. मीटिंग मध्ये ठरेल, सगळे नेते ठरवतील, सगळे आहेत, सर्वपक्षीय ती, एकटं कोणच नाही. काँग्रेसची लोक आहेत, भाजपची लोक आहेत, सगळ्या शिवसेनेची लोक आहेत, सगळ्या पक्षाची. तर तिथे जे मीटिंग मध्ये ठरेल त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊया, वागूया. नाही आता तुम्ही थोड्यापूर्वी मला एक विचारणा केलीत दुसरं कुठल्या नावाची, मी तुम्हाला खात्री सांगतोय, कोणतरी उगाच फुल उठवतं. काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक तुमच्यासारखा एक मोठा पत्रकार आला होता, तुमच्यासारखा, मी नाव नाही सांगत, त्यांनी सुद्धा असं हेच सांगितलं. एका खासदाराने मला सांगितलं दिल्लीच्या, मी त्याला 4 वेळा, बाबा मी तुला खात्री देतो मी त्याचं नाव कुठे एक्सपोज करणार नाही, मला माहितीसाठी तरी सांग तो खासदार कोण होता. त्यांनी नाही सांगितलं मला, आणि नाही सांगितलं. आणि नंतर जेव्हा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं तेव्हा नाही, मेरी वो शायद गलत होगी मेरी खबर, असं त्याने उत्तर. असं नका मनाच्या लोकांच्या मनात अफवा करून त्याचा फायदा करून काहीतरी उगाच भावना भडकवण्याचा. आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान ज्यावेळी दिबा पाटलांचं नाव त्यांच्या मुखातनं घेतात, एक मुलगा म्हणून किंवा एक कुटुंबाचे त्यांचे प्रमुख म्हणून तुमची भावना तत्पुरती का? गौरवास्पद सगळं आहे. हो ना, नक्कीच आहे गौरव. त्यांनी जे आपल्या माझ्या जे गौरवोद्गार जे काढलेले आहेत ते नक्कीच त्यावेळी आमचा अभिमानाने तिथे, म्हणजे आमच्या अभिमानास्पद घटना आहे. ते एखाद्या देशाचा पंतप्रधान आपल्या वडिलांचं नाव एवढ्या मोठ्या सभेपुढे 60-70 हजार लोकांची जी सभा होती तिथे गौरवोद्गार काढतात, खूप अभिमानाचं वाटलं. मी एकट्याला नाही, आमच्या कुटुंबांना, सगळ्या आमच्याला खूप अभिमानाची ती गोष्ट वाटते. आता काही दिवसातच तुमची मीटिंग होणार आपण तुम्ही सांगताय, हे तुम्ही जे पॉझिटिव्ह आता जे बोलताय की तुम्हाला त्या लोकांनी किंवा केंद्र किंवा राज्य सरकारच्या काही सूत्रांनी किंवा ठराविक लोकांनी सांगितलेला विश्वास दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही बोलताय. मात्र तुमच्याकडे देखील कागदोपत्री किंवा असं काहीच आहे की नाही मला माहित नाही. कागदोपत्री म्हणाल तर आमचे जासायचे जे विनोद म्हात्रे म्हणून एक आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी RTI खाली माहितीच्या अधिकारात एक अर्ज केला होता नागरी उड्डयन मंत्रालयाकडे. तर तिथे सुद्धा हेच उत्तर आलेलं आहे की दिबा पाटील साहेबांचं एकच नाव आलेलं आहे, फक्त तिथे शब्द शेवटचा असतो, ते जनरल त्यांचा हे असतो, हे विचाराधीन आहे. म्हणजे रायटिंगमध्ये तेवढं नक्कीच आहे की
नागरी उड्डयन खात्याकडनं आलेलं आहे, ते पुढे पाठवण्यात आलेलं आहे. ठराव आमच्या इकडनं हे झालेलं आहे, त्याचं काम झालेलं आहे, पुढे पाठवलेलं आहे. इट इज अंडर कन्सिडरेशन. आता रायटिंग मध्ये सुद्धा आमच्याकडे आहे. म्हणजे भविष्यामध्ये आता उद्याची मीटिंग जर झाल्यानंतर तो काय डिसिजन होईल, जसं यांनी काय नाहीच म्हटलं तर आपण मीटिंग घेऊन जे काय कमिटी किंवा संघटना सांगेल तसं तुम्ही करणार आहात. आणि थोडक्यात मला मीटिंग मध्ये असा निर्णय होईल असं वाटतं की ती मीटिंग झाल्यानंतर जसं मागच्या वेळी गणेश नाईक साहेबांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती की मुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग घेण्याची, कदाचित त्या मीटिंगला आता ह्या 3 तारखेच्या मीटिंगमध्ये 50-60 लोक होती अशी नसतील, प्रमुख काही 8-10 लोक तिथे जातील आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटायचा निर्णय तिथे होईल असं मला वाटतं. ते स्वर्गीय दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांच्यासोबत आपण मनसोक्त गप्पा मारल्या. एकंदरीत काय तर बाहेर जे सोशल मीडियावर ज्या अतुल पाटलांवर ज्या काही टीका होत आहेत त्यांचं समर्थन आणि खंडन केलं जात आहे. दुसरी गोष्ट, दिबा पाटलांचंच नाव या विमानतळाला लागेल असा विश्वास त्यांनी दिलेला आहे आणि तो कुठल्या जीवावर तर केंद्र शासनासोबत काही बैठकीत त्यांच्या गुप्त बैठका ज्या झाल्या होत्या त्यांना तो विश्वास त्यांनी गुप्त नव्हत्या, मीटिंगा उघड झाल्या होत्या. त्यांना जो विश्वास त्या बैठकांमध्ये दिला गेलेला आहे, राज्य शासनाने पण त्यांना तसाच सपोर्ट केलेला आहे. भविष्यामध्ये लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचंच नाव या नवी मुंबई विमानतळाला लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. जर नाही लागलं तर त्यांची पुढची भूमिका जे भूमिपुत्र त्या संघटना ज्या आहेत ते सांगतील तसं करायची त्यांची तयारी आहे. तुर्तास थांबूया. मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोखोक पनवेल. बदल हवा असेल तर आवाजही तसाच हवा. लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य. आत्ताच सबस्क्राईब करा.